सरकार का अगर कोई आप सरकारी कार्यक्रम किसी इलाके में आप लेते हो तो वहाँ के जो सांसद होते हैं विद्यमान या विधायक होते हैं उनको भी निमंत्रण दिया जाता है, क्योंकि वो सरकारी कार्यक्रम है। वो कोई सीएम और डिप्टी सीएम के घर की शादी नहीं है। अगर आप बारामती में जाते हो, विद्या प्रतिष्ठान के प्रांगण में एक कार्यक्रम लेते हो सरकारी, और आपने वहाँ के सांसद को नहीं बुलाया, शरद पवार साहब को नहीं बुलाया, सुप्रिया जी को नहीं बुलाया, ये बहुत ही हास्यास्पद बात है। आप किस तरह की राजनीति करते हो? लेकिन शरद पवार जी सबसे ऊपर है। शरद पवार जी ने अपने घर आए मेहमान को खाने पे बुलाया, आप आइए, आप मेरे प्रांगण में हो और हमारा घर भी वहाँ है, तो ये हमारा कर्तव्य बनता है कि आप हमारे घर में चाय पीजिए, खाना खाइए, मैं आपको निमंत्रण देता हूँ। लेकिन ये दोनों ने निमंत्रण नहीं स्वीकार किया। ये मेरी जानकारी है, मेरी सुबह पवार साहब से बात हो गई। तो आप उसको इस तरह से देखिए कि सरकार किस प्रकार से खेल करती। अब यहाँ मुख्यमंत्री आएंगे, सरकारी कार्यक्रम है, और हमारे विधायक भाई को नहीं बुलाएंगे, तो ये कौन सा प्रोटोकॉल है? ये बात प्रोटोकॉल की। मुद्दाम डावललं गेलं काय? हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे? ही महाराष्ट्राची संस्कृती कधीच नव्हती। त्या भागामध्ये आपण जात आहोत, सरकार त्या राज्याचा आमदार किंवा खासदार हा आपल्या पक्षाचा नाही, म्हणून त्याला त्या कार्यक्रमाला बोलवायचंच नाही। हा महारोजगार मेळावा जो आहे तो का तुमच्या मातापित्यांचा, पिताश्रींचा आहे का? सरकारचा आहे। सरकारी योजना आहे ती, भाजपची किंवा शिंदे गँगची योजना नाही आहे ना, सरकारी योजना। आणि विद्यमान खासदार आमदार त्या सरकारी योजनेचा भाग असतो, आणि तुम्ही त्यांना बोलवत नाही तिकडे जाऊन। हे अशा प्रकारचं घाणेरडं डर्टी पॉलिटिक्स हे या महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस किंवा भाजप आल्यापासून सुरू झालं। याआधी असं होत नव्हतं, कधीच झालं नाही या राज्यामध्ये असं। हे डर्टी पॉलिटिक्स, हे गटारातलं राजकारण हे अलीकडच्या काळात सुरू झालं। आपल्याच आमदारांना निधी द्यायचा, विरोधी पक्षाच्या आमदारांना निधी द्यायचा नाही। अहो, त्या आमदाराशी तुमचा थोडा वाद असेल राजकीय, पण जी जनता आहे, ज्याने त्याला निवडून दिलं आहे, तो मतदारसंघ तुमचा नाही का? महाराष्ट्रात नाही आहे का? हा कोणता खेळ चालला या राज्यामध्ये? पैसे काय तुमच्या घरी झाडाला आलेत? खोक्या लागलेत का झाडाला तुमच्या? वर्षा बंगल्यावर, सागर बंगल्यावर, देवगिरीवर, बारामतीत, नागपूरला, साताराला, काची दरेवाडी, तिथे काय जमिनीतून खोके उगवतात की झाडाला खोके लागत आहेत? की तुमच्या मर्जीप्रमाणे निधी वाटाल, तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्ही कुठे कार्यक्रम कराल, आणि स्थानिक आमदार खासदारांना निमंत्रित करत नाही? हा कोणता खेळ तुम्ही चालला? हे अलीकडच्या काळात केंद्रात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात फडणवीस हे दोन वीर महानुभाव सत्तेत आल्यापासून अशा प्रकारचा ही वाळवी सुसंस्कृत राजकारणाची वाळवी महाराष्ट्राला लागली। रोजगार मिळतो का? आणि शेतकऱ्यांना काही कोणाला नाही, काही शेतकऱ्यांना मिळत नाही रोजगार मिळत। रोजगार कसा दिला जातोय सरकारकडून हे पाहायचं असेल तर या विद्यमान मुख्यमंत्री, एक फुल दोन डाऊटफुल जे आहेत ना, त्यांनी बिहारला जावं, आणि बिहारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या तेजस्वी यादव त्या काळात यांनी लाखो तरुणांना ज्या पद्धतीनं सरकारी नोकऱ्या किंवा इतर नोकऱ्यामध्ये थेट नियुक्तीपत्र दिलं, तो फॉर्म्युला समजून घ्यावा। सर, महाविकास आघाड़ी की सीट शेयरिंग पे अभी फॉर्मूला जो बताया जा रहा है कि शिवसेना 20, उसके बाद कांग्रेस 18 और एनसीपी 18 और कांग्रेस 10, ऐसी सीट पे सारी चीज़ें अभी सामने आ रही है। तो एक बार आपके तौर से बता दीजिए कि बात ऐसी है भाई, ये आंकड़े कहाँ से आते हैं मुझे मालूम नहीं, ये आंकड़े कौन देता है मुझे मालूम नहीं। मैं इतना ही कहूँगा, सीट शेयरिंग की चर्चा लगभग पूरी हो गई है। अब हमने प्रकाश आंबेडकर जी को निमंत्रित किया है। उद्धव ठाकरे साहब और शरद पवार साहब के साथ उनकी एक मीटिंग हो जाए। हमारी बातचीत अंबेडकर साहब से हो गई है
और हमने उनको भी इनवाइट किया है। उनके लोग हमेशा हमारे मीटिंग में आकर उनके प्रस्ताव देते रहे, उनके ऊपर चर्चा हुई है। अब जो आंकड़े हैं वो एक साथ बैठकर हम डिक्लेयर करेंगे ना, कांग्रेस, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाड़ी, शिवसेना। अब कोई नया नया आंकड़ा देता है किसी अखबार में तो उसका कोई हमारा संबंध नहीं है। वंचित बहुजन आघाड़ी हमारे लिए बहुत महत्वपूर्ण है और उनके बिगर सीट शेअरिंग नाही हो सकती। तर मोपलवार परदेशी आणि वानखेडे यांची चर्चा सुरू झाली आहे। सनदी अधिकाऱ्यांना नाही, मला राजकारणात माहिती. इच्छा आहे असं मोदींचं म्हणणं आहे। मला त्या माहिती. लोकांना जर इथे आणलं तर एकंदरीत वेगळं असेल चित्र। सनदी अधिकाऱ्यांना जर राजकारणात आणलं तर, आणि काही लोकांनी आता राजीनामा पण द्यायला सुरुवात केलेली आहे। नाही बघा, राजकारणामध्ये सनदी अधिकारी येण्याचं का पहिलेच हे नाही ना। याआधी सुद्धा आम्ही अनेक लोक पाहिले आहेत। चिंतामणराव देशमुख रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते, ते या देशाचे अर्थमंत्री झाले।